हॅलो, वेलकम टू रोहिणी स्पेशल रेसिपी। आज मी आपल्यासाठी घेऊन आलेले आहे ॲनिव्हर्सरी स्पेशल केक। या व्हिडिओमध्ये जास्त कलर न वापरता डार्क कलर केकला कसा आणू शकतो याची ही ट्रिक सांगितलेली आहे। हा केक मी चॉकलेट फ्लेवर बनवला आहे। नेहमीप्रमाणे बेसचा लेयर कट करून बेस सोक करून त्यावर आयसिंग करून गनाश यूज केलेला आहे। हा केक मला थोडासा टॉल बनवायचा आहे। प्रत्येक लेयरला सोक करून आयसिंग करून गनाश वापरायचा आहे। असे करून मी सगळ्या लेयर लावून घेणार आहे। आता मी केक पूर्ण क्रम कोट करून घेतलेला आहे। मी हा केक अगदी कमी क्रीम वापरून करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला इथे डार्क रेड कलरचा केक हवा असला तरी मी अगोदर यामध्ये व्हाईट कलरचीच क्रीम वापरून घेतलेली आहे। केकची व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची आहे। इथे आता मी अगदी 2 थेंब जेल कलरचा यूज करून ही क्रीम तयार करून घेतलेली आहे। या क्रीमने आपल्याला केक कवर करून घ्यायचा आहे। आता पुन्हा केकची व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची आहे। केकला शार्प एजेस येण्यासाठी त्याची फिनिशिंग व्यवस्थित करायची आहे। हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला सांगतच असते। आता क्रीम डार्क करण्यासाठी इथे मी फक्त 3 थेंब जेल कलरचे घेतलेले आहेत आणि ते आपण या केकवर अप्लाय करून घेणार आहेत। यामुळे आपला केक आपोआप डार्क होईल आणि जास्त रंगही टाकण्याची गरज पडत नाही। फक्त 3 ड्रॉप जेल कलरने मी पूर्ण केक डार्क करून घेतलेला आहे। आता मी केकवर टूथपिकने हार्ट शेप ड्रॉ करून घेतलेला आहे। मी इथे स्टार नोझलचा यूज करून बॉर्डर करून घेतलेले आहे। स्टार नोझलच्या मदतीने मी खाली ही बॉर्डर करून घेत आहे। आता इथे मी टॉपर लावून घेत आहे। यामध्ये मी हार्ट शेपचा आणि कपलचा असे 2 टॉपर लावून घेतलेले आहेत आणि आपला केक रेडी झालेला आहे। या पद्धतीचा केक तुम्ही ॲनिव्हर्सरीला किंवा व्हॅलेंटाईन डेलाही बनवू शकता। त्याच केकच्या टेस्टी रेसिपी आणि वेगवेगळ्या आयडियांसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा। धन्यवाद।